आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। जितेंद्र आव्हाडांच्या कन्या नताशा आव्हाडांना राष्ट्रवादीकडून जबाबदारी। नताशा आव्हाडांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती। छत्रपती संभाजीनगरच्या बीट्स हॉटेल आणि जागा लिलाव प्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समितीचा हा अहवाल। दरम्यान सरकारच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष। रायगड जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या खात्यांचं आज अखेर वाटप संपन्न। नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर प्रशासनामध्ये मोठे बदल होण्याचे संकेत। अर्थ आणि शिक्षण खातं शिंदे सेनेचे चंद्रकांत कोळंबे यांच्याकडे, कृषी आणि पशुसंवर्धन खातं भाजपचे वैकुंठ पाटील यांच्याकडे। पुण्याच्या भोरमध्ये ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा बिगुल। दरम्यान निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात। 26 ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या 9 थेट सरपंच आणि 34 सदस्य अशा एकूण 43 पदांसाठी पोटनिवडणूक। छावा संघटनेच्या नानासाहेब जावळे यांनी घेतली विखे पाटलांची भेट। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होत नसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार। एसटीच्या तिकीट दरामध्ये 15 एप्रिलपासून भाडेवाढ। महामंडळाकडून तिकीट दरात 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय। साधारण रात्रसेवा आणि जलद सेवांसाठी ही भाडेवाढ असणार। सोन्याच्या दरात 3,000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह आता 1,56,045 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,54,000 रुपयांवर।